ची जोडी मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. अमित दसाडे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो. एक वेगवान प्रतिभावान प्रतिभा संपन्न असा गोलंदाज. अगदी त्याच्या गोलंदाजीसाठी तो नेहमी जाणला जातो. सुहास पवार स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. कल्याणमधील एक प्रतियश असा खेळाडू. नुकतंच आपण पाहिलं तर भिवंडी प्रीमियर लीग पार पडली, ज्याचा मालिकाभराचा अगदार तो राहिल्या. नावावरती बाईक आली आहे असा सुहास पवार स्ट्राईक एंडवरती आहे. मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देणं राहून गेल्या मनीष तात्रेला आपण तो पुरस्कार वितरित करणार आहोत. पहिला बॉल हाफ फुल करण्याचा प्रयत्न ऑन साईडला केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात एक सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. सुहास पवार अमित दसाडेने पहिला चेंडू इथे हाताळलेला पाहायला मिळालाय. आपण मागील मॅचचा पुरस्कार देणं राहून गेले. मी विनंती करेन हा पुरस्कार वितरित करायचा आहे. मनीष तात्रेला पुरस्कार वितरित करणार आहे. आणि मागील मॅचचा पुरस्कार अर्थात नुकताच पार पडलेला सामना गणेश कडू राहिला. एकंदरीत दोन्ही खेळाडूंना आपण हे पुरस्कार वितरित करणार आहोत. उजव्या यष्टीच्या बाहेर लोअर फुलटोज होता. ड्रायव्हिंग लाईन वरती सिंगल अर्जित करण्यात येते. आघाडीला येत असताना फलंदाज राजेशला आपण पाहतोय, ज्याच्या बॅटमधून एक सिंगल येत असताना पाहायला मिळाली. सुहास नामदेव पवार जो स्ट्रायकर एंडला आहे, जिने अनेक मैदानं गाजवल्यात, सातत्याने खोऱ्याने धावा गोळा केल्यात. 6 बॉल 6 षटकार लगवण्याचा विक्रम ज्याच्या नावावरती अनेक वेळेला सातत्याने पाहायला मिळाला. अमित दसाडेच्या अगेन्स्ट यावेळेचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय सुहास पवार, षटकार. एक वर्ष सातत्याने आपण मैदानं गाजवत असताना पाहायला मिळालाय. षटकार आला त्याच्या बॅटमधून उजव्या यष्टीच्या बाहेर. मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय, जिथे एका बाजूला मनीष तात्रेला आपण पुरस्कार वितरित करत आहोत. कोल्हापूरच्या पोसुरीचा खेळाडू आज मात्र गुजरात गाजवतोय आणि चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अगदी नुकताच पार पडलेला सामना, त्याच्यातलाही प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणं बाकी आहे. तो गणेश कडूला आपण देणार आहोत. यावेळेला फटका बसलाय, झेल बनला तर मॅच बनणार आहे. सुहास पवार अडचणी वाढल्यात. कॅच ड्रॉप, कॅच ड्रॉप. जिनका बल्ला है तलवार, बाजी में लाता है पलटवार, करारा होता है हर प्रहार, उनका नाम है सुहास पवार. सुहास पवारचा कॅच सोडलाय आणि त्याला जीवदान हे नेहमी वरदान साबित होतात. फलकावरती 11 ऑन दी बोर्ड. सुहास पवार आयकॉन खेळाडू म्हणून अनेक स्पर्धा सातत्याने खेळताना आपण ज्याला अनेक वर्ष पाहिलंय. फिजिकल फिटनेस पाहिली ना तर गेले अनेक वर्ष सातत्याने बॉडी बॅलन्स, बॉडी फिटनेस नेहमी चांगल्या दर्जाची त्याची नेहमीच पाहायला मिळालं. आणि म्हणून की काय तो मैदान मारताना पाहायला मिळालाय. त्याच्या साथीला आज खडे गोळवलीचा आणखीन एक दर्जेदार खेळाडू रोहित भालेराव. लोअर फुलटोज आहे, फुलटोल वसूल केलाय. सुहास पवारचा वार, सारेच गार. चेंडू सीमा रेषा पार, षटकार.
पहिल्या षटकाच्या अंती 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. धावांचा सेलच लागलाय. गुजरात या नगरीमध्ये आपण अनेक वेळेला साड्यांचा सेल पाहतो, कपड्याचा सेल पाहतो, मैदानाच्या आतमध्ये धावांचाच लागलाय. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती एकंदरीत 21 बनल्यात. सुहास पवार हा आर्टिस्ट आहे जो मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ माजवतोय. चांगला खेळ त्याने साकारला. शेवटच्या क्षणाला लेट कट केलं. बॉलच्या मेरिटवरती बॅटिंग करताना त्याला पाहायला मिळालं. आत्मविश्वास चांगला आहे. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. सूरज पासीलकर गोलंदाजी मार्कमध्ये येत असताना पाहायला मिळतो आहे. निजामपूर विभागाला बिलॉंग करणारा आणखीन एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. निजामपूर एक्सप्रेस म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं. राजेश सुर्वे आणि त्याच्या साथीला सुहास. 22 धावा धावफलकावरती आहेत. कमी गतीचा बॉल ही स्लीपिंग पार्टनरची भूमिका अदा करतोय राजेश सुर्वे. 2 बॉल त्याने फेस केलेत. त्याने केवळ सिंगल घेतलेत. त्याने मोठे फटके केले नाही. त्याला ठाऊका नॉन स्ट्रायकर एंडवरचा जर का फलंदाज चांगल्या दर्जाचे स्ट्रोक खेळतोय किंवा चांगले फटके येत आहेत तर आपण जोखीम घ्यायची कशासाठी हे तिथे पाहायला मिळालं. सिंगल आली. संघाची धाव संख्या 22. 22 ऑन दी बोर्ड आहे. सुहासच्या अगेन्स्ट आता सूरज कशी गोलंदाजी करणार. आय सेट स्ट्रॉंग झाले सुहासचे. मैदानाच्या चहू बाजूला यथेच्छ धुलाई करतोय. मनसोक्त मन मुराद तो बॅटिंग करतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये इथे काही ना काहीतरी फेरबदल करणं सूरजला गरजेचं राहणार आहे. पॉइंटला आतमध्ये बोलावलंय त्याने. पुढचा बॉल सुहाससाठी. काटा बदलला. इथे मात्र यष्टीरक्षकाकडून चुकी झाली आहे. सिंगल मिळतेय. बाळा यष्ट्यांच्या पाठीमागे पाहायला मिळतात. सिंगल एकेरी धाव येत असताना 22च्या सुरुवातीमधून पाहायला मिळाली. 23 बनल्यात. गेम ऑन, मॅच ऑन. क्रिकेट चांगल्या दर्जाचं पाहायला मिळतं. सिंगल डबल येतात, धावा मोठे येतात. क्षेत्ररक्षणातील फेरबदल आपण वारंवार पाहतो. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. एक्स्ट्रा कव्हरला आता मात्र थोडंसं वाईड उभं करण्यात आलंय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ आहे. एक्स्ट्रा कव्हर आहे. लॉंग ऑन तैनात करण्यात आलाय. मिड विकेट आहे. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. उजव्या यशीच्या बाहेर. टॉप ऑफ द बाउन्स हलक्या हाताने. लेट कट, स्क्वेअर कट, सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते. षटकामध्ये 3 सिंगल आलेले पाहायला मिळाल्यात. किंवा जास्तीच्या सिंगल आता मात्र येऊ लागल्यात. मराठी समाज आज संपूर्णतः या सुरत नगरीमध्ये जिथे आपण जवळपास कोकणामधील सर्वाधिक जास्त मराठी वर्ग या सुरतमध्ये बसलेला पाहायला मिळतो. मग तळ कोकणापर्यंत अनेक खेळाडू या विभागामधून येत असताना पाहायला मिळतात. अगदी उद्योगधंद्यासाठी या विभागामध्ये सातत्याने आपण पाहायला मिळालेले आहेत. सूरज पाचीलकर. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर. पळवाटा शोधण्याचा प्रयत्न निश्चित करण्यात येणार. कारण सुहास ज्या रीतीने मैदानाच्या आतमध्ये तो बॅटिंग करतोय त्याचा आविर्भाव, त्याचा थाट, त्याच्या मैदानाच्या आतमध्ये बॅटची त्याची देहबोली किंवा ज्या रीतीने त्याचं वावरणं या गोष्टी महत्वाच्या आहेत. 25 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये 4 आल्या. 3 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा बॉल खोल हातला होता. सॉफ्ट हँडने पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळले. सिंगल वेगाने घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. इथे हलगर्जीपणा. रॉंग एंडला थ्रो. रॉंग एंडला थ्रो झालाय. सुहास पवार डोळ्याची पापणी लवते ना लवते वेगाने रन्स कंप्लीट करतोय. चित्याची चपळा आणि हरणाचा वेग धारण केलाय त्याने. धावा मिळाल्या ते एकंदरीत 2. संघाची धावसंख्या 27. 27 ऑन दी बोर्ड. या षटकामध्ये तिथे रणनीतीबद्ध कामकाजच झालाय. मोठे फटकेबाजी केलेली नाहीये. सिंगल डबल जास्तीचे येतात. खोलातला बॉल. पुन्हा एकदा सिंगल. सिंगल इतके आला नाही या इनिंग मध्ये किंवा या षटकामध्ये एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तेवढे सिंगल पाहायला मिळत नाहीत. तेवढ्या सिंगल आपण या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. आणि हल्ली कोणाला सिंगल राहणंही जास्तीचं पसंत नाही आहे. सिंगल येतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 28. 28 ऑन दी बोर्ड. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. एका बाजूला राजेश सुर्वे आघाडीला बॅटिंगला तो आलाय. छोट्या चणीचा खेळाडू आहे. स्ट्रायकर हिंडला त्याला आपण पाहतोय. यावेळेला प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन, चेंडूला दिले एलिव्हेशन, ठोकलाय हा आकर्षक आणि अद्भुत षटकार. थँक्यू.
षटकार आला. संघाची धावसंख्या 34, 17ची धावगती. एकंदरीत धावांचा रतीबीती रचला जातोय. विजयजी पवार आमच्या सोबत आहेत. मैदानाच्या आतमध्ये सुहास पवार बॅटिंग करतोय. आज पवारांचाच बोलबाला आहे. धाव फलकावरती 34 बनलेल्या पाहायला मिळाल्या. 34 ऑन दी बोर्ड. प्रणय माडिकला इन्व्हाइट करण्यात आलाय. गोलंदाजी मार्क वरती सुहास ज्या रीतीने बॅटिंग करतो ना, मला वाटतं 80 धावा दृष्टी शेपात आहेत. जास्तीच काही करावं लागणार नाही, कारण अजूनही किडनी येणं बाकी आहे. कारण एका बाजूला तुम्ही पाहिलं तर ज्या रीतीने बॅटिंग करत असताना रोहित भालेरावला देखील तुम्ही पाहिलं. यावेळेचा बॉल लांब 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 लांब, सर्वाधिक लांब, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आतमध्ये बोलतेय, आपला पॅटर्नच वेगळा आहे. मारीन तर अगदी षटकारच मारीन, याच रूपीने तो बॅटिंग मैदानावरती करतोय. ज्या रीतीने त्याचा खेळ पाहायला मिळाला. मध्यंतरी एक व्हिडिओ सर्वाधिक व्हायरल झाली होती रायगडातील. आम्हाला मारामारीत जमता, मी मारामारीत करत, मारामारीत आम्हाला पटत. आणि तसाच खेळ सुहास आडव्या बॅटने आणखीन एक बॅक टू बॅक रेनिंग सिक्सेस. सुहास पवार, शो मस्ट गो ऑन. षटकार. सुहास सुहास आणि सुहास इथे षटकार त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळत आहेत. 2 बॉल 2 षटकार प्रणय महाडिकच्या अगेन्स्ट. धावफलकावरती 46 बनलेले पाहायला मिळाल्यात. एकटाच लढतो, एक पात्री अभिनय या खेळाडूने केलेलं पाहायला मिळालंय. त्या रीतीने तो फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळालाय. सुहास पवार 46 धावा धावफलकावरती. तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेला आडव्या बॅटने फ्लॅट केला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला. फायनली ते विकेटचा रकडा भरला गेला. सुहास पवार अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग करणारा सुहास पवार झाला इथे बाद. सुहास पवार बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्याणच्या दोन्ही खेळाडू कल्याणचेच आहेत. कल्याणच्या खडेगोळवलीचा असणारा जिथे रोहित भालेरावला आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. सुहास स्वतःला सांभाळ, पतंग आहे बघ. फलंदाज येथे बाद झालेला पाहायला मिळालाय. किडनी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो. रोहित भालेराव. रोहित भालेराव म्हटल्यानंतर आयकॉन खेळाडू, युथ आयकॉन म्हणून अनेक वर्ष तोही खेळतोय. कोकणातील क्रिकेट त्याला नेहमी रास्त आलं. पोलादपूर नगरीमध्ये असू द्यात किंवा मग अगदी खेड तालुक्यामध्ये जाऊन तिसंगी गावामध्येही जाऊन चांगलं क्रिकेट त्याने खेळलं. अनेक रत्नागिरीच्या अनेक स्पर्धा तो खेळला. कोकणातील तळ कोकणातल्या अनेक स्पर्धा तो सातत्याने खेळताना पाहायला मिळालाय. पण आयकॉन खेळाडू म्हणून आज त्याची जी काय वर्णी लागली आहे त्याला न्याय द्यावा लागणार आहे. रोहित भालेराव किडनी स्ट्राईक एंडलाय, विकेट नुकतंच बाद झालाय. पहिला बॉल किडनीच्या बॅटमधून फ्लॅट पॅरलल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विकेट मिळवण्याचा अत्यानंद क्षणार्धात पुसला गेला. पुढच्याच बॉलवरती चौकार. पन्नास धावा धावफलकावरती बनलेले पाहायला मिळतात. 50 रन्स ऑन दी बोर्ड. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये इथे चालू असताना पाहायला मिळते. 10 चेंडूमध्ये 34 धावांची खेळी साकारल्यानंतर जिथे आपण पाहिलं सुहास पवार बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये किडनी दाखल झाला. यावेळेला गॅप शोधलाय. गॅप शोधण्याचा ऍपच डाउनलोड करून तो मैदानावरती आला. लॉंग ऑनला चौकार. तदनंतर आता मात्र पॉइंट बाउंड्रीच्या दिशेने हा फटकार त्याने खेचलाय. धावा मिळतात त्या 51 धावा धावफलकावरती आहेत. 51 ऑन दी बोर्ड. धावा धावा आणि धावा धावांसाठीची धावा धाव जद्दोजहद मैदानावरती चालू आहे. टॉस जिंकल्यानंतर घेतलेला हा निर्णय इथे मात्र कुठे ना कुठेतरी आपण पाहतोय भागा टीम साठी अंगलट आलाय की काय.
यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात, झेल टिपण्यात येईल. नो बॉल, नो बॉल. चालू तर चालू काय बा, गोलंदाजाच्या बाबतीने या गोष्टी चांगल्या जुळलेल्या नाही आहेत. धावा निश्चित आल्यात. फलंदाजांनी वरचढ राहिलेत, वर चष्मा इथे फलंदाजांचा पाहायला मिळाला. फ्री हिटचा बॉल जीवदान इथे मिळालाय फलंदाज राजेश सुर्वेला. 53 धावा फलकावत. फ्री हिट मिळाला तो मिळाला कोणाला? रोहित भालेरावला, जो आयकॉन खेळाडू आहे. स्ट्राईक एंडला तो पाहायला मिळतोय. एक खरं तर ब्लँक चेक आहे ज्याच्यावरती अमाऊंट डिपॉझिट टाकायची आणि डिपॉझिट करायचं आहे. हा चेक धावा त्याच्या बॅटमधून किती येतील ना हे पाहणं गरजेचं आहे. उघड्या डोळे पहा नीट. फ्री हिट पुढचा बॉल जो मात्र पाहायला मिळेल. धावा किती येतील या बॉलवरती? पुढचा चेंडू, प्रणयचा हा बॉल ऑन साईडला हलक्या हाताने केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक अमित धसाडे पाहायला मिळतोय. सिंगल गेली आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर धावफलकावरती धावा बनल्या. त्या एकंदरीत 54 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपला. 54ला 1. सुहास पवार जो बाद होणारा बॅटर राहिला. 54 धावा धावफलकावरती आहेत. थोड्याच वेळामध्ये आणखीन एक या ग्रुप मधला शेवटचा सामना होईल आणि तदनंतर आपण सी ग्रुपकडे वळणार आहोत. थोड्याच वेळामध्ये सी ग्रुपला आपण सुरुवात करू. चोपन्न धावा धावफलकावरती आहेत. अमित धसाणे आणि त्याच्या अगेन्स्ट रोहित भालेराव ही बॅटल आता मात्र पाहण्याजोगी राहणार आहे. अमित धसाडेला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. स्ट्राईक एंडला जिथे मात्र रोहित उजव्या एसटीच्या बाहेर राहिला. गेले अनेक वर्ष सातत्याने आपण पाहिलं ना या खेळाडूला इंटरनॅशनल स्कूलमध्ये अगदी स्पोर्ट्स टीचर म्हणून तो कामकाज करतो आणि त्यामुळे खेळापासून थोडासा दूर आहे. या कारणास्तव मग महेश मात्रेला आपण पाहिलं, तोही आयकॉन खेळाडू खेळतो, ज्यामुळे जॉबमुळे तोही खेळाडू थोडासा दूर पाहायला मिळतो. अनेक खेळाडू आहेत जे आयकॉन खेळाडू म्हणून स्पर्धा खेळतात परंतु क्रिकेट पासून थोडंसं संलग्न त्यांना राहता आलेलं नाही. हा खेळाडू त्याच कारणामुळे थोडासा बॅकफूट वरती. हा बॉल उजव्या बाहेर वारंवार वाईड यॉर्कर. इथे एक रणनीतीबद्ध कामकाज पाहायला मिळालाय. कम्प्युटराइज गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जणू काय पाहायला मिळते. दोन्ही बॉल डॉट आलेत. 54 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू डॉट आलेले पाहायला मिळाल्यात. रोहित स्ट्राईक एंड वरती आहे. बॅटल सर्वाधिक महत्वाचा आहे. यावेळेचा बॉल फटका फसला. झेल बनणार. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सूरज पाचीलकरने झेल टिपला आणि तिथे मात्र रोहित भालेराव किडनी नावाचं वादळ इथे घोंगावलंच नाही, ते शमलंय. तो झाला बाद. मैदानाच्या आतमध्ये भावेश माने दाखल होत असताना पाहायला मिळतोय. विकेट प्राप्त केल्यात या षटकामध्ये. अमित धसाडेचं कमबॅक चांगलं झालं. 21 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. वेगाने लोअर फुल टोस धाव आलेली नाहीये. 4 बॉल लगातारचे निर्धाव स्वरूपाचे येत असताना पाहायला मिळतात. अमित धसाडेने कमबॅक करून दिले. मॅच मध्ये शिरकाव झालाय. फिल्डिंग करणारा संघ जिथे मात्र मॅच मध्ये आपण पाहतो जिथे शिरकाव करत असताना पाहायला मिळतोय लव्या सुपरस्टार भागा टीम. डॉट बॉल 4 आलेत. मागील 4 चेंडूवरती एकही धाव आलेली नाही. उजव्या बाहेर हलक्या हाताने केला. बॅकवर्ड ऑफ दी पॉइंट. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळेल. 5 बॉल वरती केवळ 1 धाव आली. एक फलंदाज बाद झाला. धावफलकावरती केवळ 55. आता मात्र धावांसाठी झगडावं लागणार. सुहास पवारने ज्या रीतीने बॅटिंग केली हायलाइट्स पाहत होतो जणू काय असंच वाटत होतं ज्या रीतीने तो मैदानाच्या आतमध्ये त्याचा वावर पाहायला मिळाला होता. ढगात लाइटिंग लावली त्याने अनेक वेळेला, परंतु तो बाद झाल्यानंतर धावा थांबल्यात. तो इम्पॅक्ट पाडता आला नाही. रोहित भालेरावला यावेळेचा बॉल फटका बसतोय. फ्री होम डिलिव्हरी. आणखीन एक धक्का. अमित धसाडेने केवळ 1 धावांचं षटक टाकलं. 2 विकेट प्राप्त केल्या. मॅच मध्ये भागा टीमने कमबॅक केलंय.
55 धावा धावलकावरती आहेत. 70 ते 45 जर का गाठली गेली नाही ना पवार साहेब, तर मला वाटतं सायंकाळच्या 7:30च्या तिकीट गाडीचं काढायला हरकत नाही. कारण या मैदानावरती धावा बनवायलाच लागतात. कोकणात जायचं तर संध्याकाळी 7:30ची गाडी इथून निश्चित आहे. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल करण्यात आले आणि सुहास पवार येतो गोलंदाजी मार्कवरती. एक सुहास पवार बॅटिंग करताना पाहायला मिळाला, तो बाद झाला. जिथे मात्र सुहास पवार गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतो आहे. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये निश्चित पाहायला मिळणार आहे. अर्थात येणारे 6 बॉलमध्ये जवळपास 15 धावा तरी तुम्हाला बनवाव्या लागतील. एक फायटिंग टोटल तुम्हाला उभी करावी लागणार आहे. आपण नेहमी म्हणतो ना की कोणती धावसंख्या यशाची हमी देत नाही, परंतु त्याकरिता धावाही तितक्याशा गोळा कराव्या लागतील फाईट देण्यासाठी. एक एक धाव महत्वाची आहे. सुहास पवारचे 2 षटक, एका बाजूला किडनी 1 षटक टाकेल, परंतु त्यासाठी धावाही गोळा कराव्या लागतील. कारण मैदानाच्या आतमध्ये एक खराब षटक मोठी धावसंख्या उभी करून देऊ शकतं. एकेरी धाव आली, एकेरीच्या मदतीने धावफलकावरती अब तक 56 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. भावेश 3 बॉल 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. सूरज बांदल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला बॉल तो फेस करत असताना पाहायला मिळेल. सुहास पवार पुढचा बॉल यावेळेला समोर केलाय, डाऊन द ग्राउंड, आउटफील्ड पास, बॅकअप नाहीये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा क्रॅकिंग स्ट्रेट ड्राईव्ह, त्याच्यावरती चौकार. स्ट्रेट मारला, ग्रेट मारलाय. मुंबईचा क्वीन नेकलेस समजला जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही देखणा होता स्ट्रेट ड्राईव्ह. चौकार आलाय. संघाची धावसंख्या आता मात्र 60 धावा धावफलकावरती आहेत. सूरज पाशीलकर कॅज्युअल राहिला, तो बॅकअपला गेलाच नाही आणि इथे चौकार आला. एक एक धाव महत्वाची आहे. इंग्लंड संघाला विचारा ना, एक एक धाव किती महत्वाची आहे. न्यूझीलंड संघाला विश्वचषकामध्ये परास्त केलं होतं. उजव्याशीच्या बाहेरचा बॉल फ्लाईट दिली, यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. एक एक चेंडू महत्वाचा राहिलाय. 5 धावा पहिल्या 3 मध्ये आलेल्या पाहायला मिळाल्यात. 2 वेळेला मॅच टाय होते काय आणि जिथे चौकारांच्या जोरावरती इंग्लंड संघ विश्वविजेता बनतो का. एक एक धाव सर्वाधिक महत्वाची आहे क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. यावेळेचा बॉल बॅकफुटला आला. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवल्या. सिंगल आली, दुहेरीचा प्रयत्न, दुसरी धाव. 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्या. तिहेरीचा प्रयत्न, तिसरी देखील घेतली जाईल. गेट 1 बाय 2 फ्री, जणू काय फ्री 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 सेहलर लागलाय. धावा मिळाल्या ते 3. 63 धावा धावफलकावरती आहेत. एक एक धाव सर्वाधिक महत्वाची राहते. 63 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. संघाच्या धावसंख्येमध्ये होणारी भर इथे पाहायला मिळते. कारण जिथे मात्र बॅकफुटला एका क्षणाला बांदलवाडीत संघ राहिला होता, उसंडी मारली. आता यावेळेला बॅकफुटला आले, समोर केला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. एकेरी धाव इथे निश्चित येईल. 64 बनल्यात. 64 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा एक बॉल राहिला शेष. फटका येईल का विशेष, त्याची चर्चा निश्चित होईल. हे दिल मांगे मोर. कारण संघाचे खेळाडू म्हणत असतील एक अजून मार, एक अजून मार. कमाईचं ज्या वेळेला युग येतं ना, त्यावेळेला पाहना आपण म्हणतो की एक एक धाव आणि एक एक रुपया तितकासा महत्वाचा असतो कमाईच्या क्षेत्रामध्ये. स्पर्धेच्या युगामध्ये 1 नंबर जेवढा महत्वाचा आहे. यावेळेला लोअर फुलटो ऑन साइडला हवेमध्ये. अमित दसाडे चेंडूच्या खाली, अगदी त्याच्या हातामधून कॅच ड्रॉप होणं ही अवघड बाब. बॉलिंग करताना 1 धावेचं षटक, 2 विकेट त्याने मिळवल्या. कॅचेस 2 चांगल्या रीतीने टिपल्यात. फलंदाज आणखीन एक धक्का. 64 बनल्यात. 65चं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. 65 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालेलं पाहायला मिळत आहे. एक मोठं लक्ष उभं राहिलेलं पाहायला मिळत आहे. चला घाई करा, त्वरित क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. मी याकडे लक्ष वेधेन आणि या धावसंख्येचा पाठलाग इथे 65चा करायचा आहे. ओके, चेक. मी या ठिकाणी विनंती करेल, आमचे मित्र प्रल्हाद राणे यांचे बंधू खास या मॅचसाठी मुंबईवरून सुरत शहरामध्ये आले, त्यांचा या ठिकाणी मी हृदय सत्कार करणार आहे. मी दीपक राणे यांना या विनंती करेल की आपण या ठिकाणी यायचे. प्रवीण अंबिके आपणास विनंती करतो की सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी हृदय सत्कार करायचा आहे.
आपण या स्पर्धेला आपण दरवर्षी यावं अशी आमची एक माफक अपेक्षा असेल. थँक्यू व्हेरी मच. आपण या ठिकाणी व्हिजिट दिली, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण असंच प्रेम आणि या प्रेमाच्या जोरावरच आज आम्ही यशस्वी 16व्या वर्षात पदार्पण करत आहोत. नवीन नवीन माणसं आमच्याशी जोडली जात आहेत, आम्ही त्यांना जोडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी वेगवेगळे माध्यम आम्ही तुम्ही येत आहे. क्रिकेट हा नेहमी त्याचं बदलतं स्वरूप हे प्रेक्षकांना मान्यवरांना आवडत असतं. आम्ही सुद्धा त्या पद्धतीने बदलण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून हा तमाम प्रेक्षक आमच्या सोबत जोडत राहावा, मान्यवर आमच्या सोबत जोडत राहावे. समाजातील अनेक मोठमोठे व्यक्तिमत्व आज आपल्याला काळात आज आणि येणाऱ्या उद्याच्या दिवशी आपल्याला 64 बनल्यात 65 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आलं. आणि जशी या सेकंड इनिंगला सुरुवात होईल, आपण नेहमी म्हणतो ना, इच कॉइन इज अ डिफरंट साइड. नाण्याला दोन बाजू आहेत. एका बाजूला तुम्ही बॅटिंग पाहिली, सुहास पवारचा थाट पाहायला मिळाला, परंतु या सेकंड इनिंगमध्ये या धावांचा पाठलाग सूरज पाशीलकर आणि टीम कशा रीतीने करते, काय घडते काय बिघडते, या आपण आवाजामध्ये बदल करूयात. हर्षलजी मुंडे यांचा आवाज जो मात्र ऐकायला मिळेल. व्यक्ती एक, भूमिका अनेक. अनेक भूमिकेमध्ये ज्यांना आपण सातत्याने पाहतोय, आणि दक्षिण रायगडाचा एक गोड आवाज या आपण ऐकूयात हर्षलजी मुंडे यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. आपण जयजी भोसले सरांचा आवाज ऐकत होतात. आणि आज आपण पाहतोय एक स्पर्धा, मानाची, मराठी समाजाच्या स्वाभिमानाची स्पर्धा, आर के चषक 2026 चे भव्य दिव्य असं पर्व सगळेजण आपण अनुभवतोय. दुसरा डाव जिकडे पहिल्या डावामध्ये धावा बनल्या, तर तब्बल आपण जर पाहिलं तर 64 आणि 65 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सेट झालंय. एक फायटिंग टोटल आहे. मॅच चांगली होईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दर्शन आणि त्याच्या साथीला सूरज. पहिलाच बॉल अडवा बॅटने खेळला जातोय. स्क्वेअर लेगच्या दिशेला फिल्डर तिकडे आहेत. गोलंदाजी करत असताना पहिला गोलंदाज रोहित भालेराव. अगदीच रोहित भालेराव सगळ्यांचा लाडका खेळाडू आहे. सगळ्यांनाच मात्र आपण जर पाहिलं तर सुरतकरांना ज्याची खेळी बघायला नेहमीच आवडतं, नेहमीच तो सुरतकरांना खुशही करताना पाहायला मिळालाय. बॅटिंगच्या जोरावरती, गोलंदाजीच्या जोरावरती त्यानं नेहमी इम्प्रेस केलं, आणि आज सुद्धा तो करतोय. पहिलाच बॉल सिंगल आल्यानंतर सूरजकडे स्ट्राईक आली आहे. सूरज खेळत असताना अगदी माणगाव तालुक्यातून निजामपूर विभागाचाच खेळाडू आहे. याच खेळाडूंच्या सोबतीनं सातत्यपूर्ण तो खेळतो, पण आज ॲज अ आयकॉन म्हणून तो आलाय. सर्वाधिक कमी वयामध्ये जास्तीचा तालुक्यामध्ये वेगाचा गोलंदाज म्हणून लवकरात लवकर ओळखला जाणारा खेळाडू म्हणजे आपण जर पाहिले तर सूरज पाशीलकर. निजामपूर एक्सप्रेस या नावानं प्रसिद्धी निर्माण केली, पण सगळ्यांनाच वाटायचं की सूरज फक्त गोलंदाजच आहे. पण माणगाव प्रीमियर लीग मध्ये त्याने स्वतःला नेहमी सिद्ध केलं, आणि मग तो ॲज अ ऑलराऊंडर म्हणून ओळखला गेला. आणि आज तेच कामकाज नेहमीच करताना आपण त्याला पाहिलंय. चांगल्या दर्जाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अगदी खोलात टाकलंय बॉलिंग करत असताना रोहित भालेरावनं. ब्लॉक कोल्लींचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम दर्जाचा चेंडू आपण पाहिला. डॉट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळाली, आणि तिथे म्हणजे धावा थांबवण्यासाठी रोहित आला, आणि तो त्याच पद्धतीची कामगिरी करतोय. ब्लॉक कोल्लींचा बॉल समोर खेळला जातोय. जणू काही मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना 3 स्टंपला सोबत घेऊनच आलीत की काय. म्हणजे ॲज अ फिल्डरची भूमिका बजावली आता स्टंपनं. जर बॉल थांबला नसता तर तिकडे चित्र थोडं वेगळं असं स्ट्रेट डाऊन फटका खेळला होता. फिल्डर नव्हते, आणि अशा परिस्थितीमध्ये चौकार सुद्धा येण्याची शक्यता दाट होती, पण तसं घडलं नाहीये. अजून एक डॉट बॉल. 3 चेंडू फेकल्यानंतर फक्त एकच धाव धावफलकावरती आली आहे.
65चा पाठलाग करायचं हे माइंडसेट करावं लागेल तुम्हाला. मानसिकता बदलावी लागेल या मॅचमध्ये. फुलर लेनचा बॉल पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल अगदी गोळीच्या वेगाने निघाला. फिल्टर बॉलच्या मागे पलट्यात. एकच धाव फक्त मात्र तिकडे मिळेल. चांगली फिल्डिंग बॉलची फेक धाव मिळाली तिकडे 1 अँड 1च्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरसावत असताना फक्त आणि फक्त 2. ज्या पद्धतीने डावखुऱ्या हाताचा फलंदाज सुहास पवारनं जी सुरुवात केली होती त्या पद्धतीची सुरुवात आता डावखुऱ्या हाताच्या फलंदाज दर्शन कदमला करावी लागेल. दर्शन कदम म्हटल्यानंतर एक डावखुऱ्या हाताचा सर्वाधिक घातकी फलंदाज निजामपूर विभागामधून तो नेहमीच येतो. फटका समोर खेळला जातोय. लॉंगॉनला फिल्डर आहेत, क्षेत्ररक्षक येतील तत्वर मात्र बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. दुसऱ्या डावातील 65 धावांचा पाठलाग करत असताना हा पहिला चौकार दर्शन कदमच्या बॅटमधून. डीजे चौकाराला सुरुवात केली, मॅचला ऑन केलंय, हे गरजेचं अपेक्षित 65 बनवत असताना. हा पहिला समोरचा चेंडू समोरच खेळला गेला. आता फटका चांगला. 1 बाउन्स बॉल सीमा रेषेच्या पार. आर के चषक आलाय. चौकार. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढताना पाहायला मिळेल. संघाचा धावफलक पाहता पाहता आपण जर पाहिलं तर तिकडे 10 या आकड्यावरती धावगती पोहोचलेली बघायला मिळते. 10 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या लागल्यात. सुरुवात मात्र चांगली होती, धावा येत असताना पाहायला मिळतात, पण षटक समाप्त झाल्या. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर तिकडे मात्र 10 धावा बघायला मिळाल्या. हे संपूर्ण स्कोरबोर्ड सगळे ग्राफ मात्र दाखवले जातील. 24 बॉल 55 धावांची आवश्यकता अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी आहे. 24 चेंडूमध्ये 55 धावा बनल्या जातील का, हे मोठं आणि कडवं आव्हान आहे या मॅचमध्ये. प्रो लिंक यूट्यूब वाहिनीवरती तुम्ही स्पर्धा पाहताय. आवर्जून या स्पर्धेची किंवा या संपूर्ण कामकाजाची पोच पावती म्हणून आवर्जून तुम्ही एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा सगळे ग्राफिक्स सगळे ॲनिमेशन तुमच्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतील. सगळं काही आहे ते तुमच्यासाठी आहे आणि तुमच्याकडून फक्त एक सबस्क्रायबर हवाय. जाऊया मॅचच्या दिशेने. टीमची धावसंख्या धावफलकावरती 10. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज सुहास पवार. त्यांना बॅटिंगचे केलेत वेगवेगळे वार. आता बॉलिंग साठी आलाय सुहास पवार. फटका फसला, मिस टायमिंग. फिल्डर बॉलच्या खाली कॅच ड्रॉप. अगदी आरामामध्ये चेंडू आला होता. बॉलला जज करण्याचा प्रयत्न झाला आणि तो चेंडू मात्र आपण जर पाहिलं तर धरणीला दान होताना पाहायला मिळते. बॅटरला जीवनदान मिळेल. अगदी साधा आणि सोपा झेल होता. सुहास नाराज असेल कारण की चांगल्या पद्धतीचा बॉल त्याने टाकला. लेग ब्रेकचा वापर करायचा होता आणि अशा परिस्थितीमध्ये सूरज सारख्या खेळाडूला फसवलं होतं. 24 बॉल 55ची आवश्यकता असताना पहिल्या बॉलला सिंगल आली, म्हणजे इथून पुढे आपण जर पाहिलं तर मॅच ऑन राहील. 23 बॉलमध्ये आता 54 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप घ्या विनंती करतोय. आज आपल्याला खूप सारे मॅचेस खेळवायचे आहेत. यानंतर आपण अजून एक अधिकची क्वालिफायची मॅच खेळवणार आहोत आणि त्यानंतर आपण दुसऱ्या पोलकडे. काल ए पोल झाला, आज बी पोल चालू आहे. आता पुढचा सी पोल. ब्लॉक खोललाईनचा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. अशा परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर 22च्या स्वरूपामध्ये एक धाव येताना पाहायला मिळेल. चांगली अंपायरिंग बंटी जाधव महाड. त्याच वेळेला सागर सरांना आपण पाहतोय, मंगेश सरांना आपण पाहिलं. हे तिन्ही पंच आहेत. चांगल्या पद्धतीची भूमिका त्यांनी बजावली आहे. ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सकाळच्या सत्रापासून ते सुद्धा खंबीरपणे उभे आहेत. हो यावेळेला प्ले डाऊन. बॅटची हलकीशी कडा घेतल्यानंतर तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर यष्टांवरती बॉल लागताना पाहायला मिळते. फलंदाज क्रमांक पहिला आयकॉन खेळाडू सूरज पासिलकर बाद. डीजे आपल्या विभागाचा गोड आवाज, जोरगावचा जोरदार आवाज नेहमीच आपल्याला ऐकायला मिळतो. असे आमचे बंधुतुल्य मित्र
आपण जर पाहिलं तर अक्षय बद्रिकी इकडे मात्र दाखल होताना पाहायला मिळतं. त्यांचे हार्दिक स्वागत आहे RK चषक 2026च्या या भव्य दिव्य पर्वामध्ये. अगदी सध्याच्या घडीला त्यांनी सुद्धा समालोचनाला सुरुवात केली आणि अप्रतिम दर्जाचं समालोचन संपूर्ण विभागामध्ये त्यांचं ऐकायला मिळतं. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 12 धावा धावफलकावरती आहेत. पहिली विकेट सुद्धा आलेली पाहायला मिळते. अमित दसाडे ऑन स्ट्राईक. ब्लॉक खोलनेचा बॉल. अमित दसाडे एक यशस्वी खेळाडू राहिलाय सध्याच्या घडीला. आपण जर पाहिलं तर अमित म्हटल्यानंतर वेगाचा बेताज बादशाह. काय त्याचा वेग, चर्चेचा विषय. माणगाव तालुका म्हटल्यानंतर नेहमीच शुभम पुढे यायचा गोलंदाजीसाठी. पण इकडे मात्र अमित दसाडे बॉलिंगही करतो, तो बॅटिंगही चांगली करतो आणि आता सुहास पवार वरती आक्रमणही करतोय. षटकार आलाय, 6 धावा. मध्ये अमित दसाडे करताना पाहायला मिळालं. त्यांना त्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती सिक्सर. अजून एकदा स्टफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी पूर्णतः स्टफल होतं. 3 स्टिक सोडून व्हाईट लाईन पर्यंत पोहोचला आणि त्यानंतर मात्र शेवटच्या क्षणी डॉट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळाली. पाहता पाहता 2 षटकांचा खेळ मात्र संपुष्टात. या 65चा पाठलाग करत असताना आतापर्यंत बनल्या धावा त्या फक्त 18 धावा धावफलकावरती. आता इथून पुढे 18 बॉल मध्ये तुम्हाला 47 बनवायच्यात. या मॅच मध्ये जर कंपेअर केलं समोरच्या पहिल्या इनिंगला तर मात्र टीम बांदलवाडी संघानं पहिल्या 2 ओव्हरमध्ये 34 बनवल्या होत्या. त्याच्यामध्ये एकही विकेट आली नव्हती. आणि त्यानंतर आता जर आपण फलंदाजी करत असताना टीम भागाड संघाला पाहतोय तर फक्त 18 धावा बनल्यात. एक विकेट सुद्धा मिळवली आहे, गमावली आहे खऱ्या अर्थानं. हे सगळे ग्राफ्स तुम्हाला बघायला मिळतील. कधी चढता ग्राफ, कधी उतरता ग्राफ आपण पाहणार आहोत. आणि तसंच चित्र या मॅचचं पाहतोय. सुरुवातीला धावा आल्या होत्या, सुरुवात चांगली गेली आणि त्यानंतर मात्र खेळ मात्र थोडासा का होईना लडखडताना पाहायला मिळाला टीम भागाड संघाचा. इकडे मात्र आपण जर पाहिले तर बांदलवाडी संघाचे समर्थक जास्तीचे खुश आहेत, आनंद व्यक्त करतात. आणि 12वे प्रतिनिधी तर जास्तच. कधी कधी आपण जर पाहिलं तर मगाशी ज्या वेळेला सूरज पाशीलकरच्या बॅटवरती बॉलला पायावरती लागला त्यावेळेला खेळाडू लांब राहिले होते. 12वा प्रतिनिधीनं पहिली अपील इथनं केली होती. यावेळेला बिग हिट, मोठा फटका, लांब पल्ल्याचा, ताकदीचा योग्य वापर करत असताना बॅटर दर्शन कदमनं ठोकलाय षटकार. दर्जाची बॅटिंग मैदानावरती दर्शन कदम करतोय. भागाडचा सुपरस्टार आहे. अजून एक स्लॉट मध्ये, रडार मध्ये टायमिंग प्रॉपर, मनगटी चांगलाच वापर. मिड विकेटच्या वरून बॉल हवाई सफर, सिक्सर. अप्रतिम अप्रतिम आणि लाजबाब खेळ मैदानाच्या आतमध्ये. दर्शन कदम नावाचं वादळ मैदानावरती आलंय. गरजेचं होतं, टीमला धावा गरजेच्या होत्या, अपेक्षित धावा होत्या आणि त्या अपेक्षित धावा मैदानाच्या आतमध्ये अपेक्षांच्या पूर्तता करताना पाहायला मिळतात. बॅक टू बॅकचे 2 सिक्स आता या मॅच मध्ये उभारी आणतील. किंवा आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये जिंकण्याची आशा अपेक्षा निर्माण करतील. येणारे चेंडू 16, आवश्यकता 35 धावांची. 16 चेंडू 35 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. ही मॅच
लावा 11 भागाड आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम आपण जर पाहिले तर बांदलवाडी बागफुटला जाऊन कट, अप्रतिम स्क्वेअर कट, दर्जेदार दिमागदार बॉल डीप कव्हर सीमा पार, दर्शन कदमचा A1 क्वालिटीचा चौकार. डीजे अठरा बॉल मध्ये आवश्यकता होती या मॅच मध्ये 47 धावांची. ती मॅच कुठे आली आता 15 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता. अजून एक लांब पल्ल्याचा ताकदनं भरलेला फटका लॉंग ऑन सीमा रेषेच्या पार. दर्शन दर्शन आणि दर्शन कदमचा बोलबाला करणारा षटकार. प्रदीम काय ढगात बॅटिंग करतोय. अगदी प्रत्येक बॉल जसे पतंग उडतात ना आज हवेमध्ये, तशा पद्धतीचे दर्शनच्या बॅट मधून बॉल सुद्धा हवेमध्ये जास्तीचे उडताना पाहायला मिळालेत. अजून एक या ओव्हर मधला चौथा उत्तुंग आसमानी आणि त्याच वेळेला आकाशाला गवसणी घालणारा सणसणीत षटकार. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना दर्शन कदम काय खेळतोय. त्याचा एक एक पाऊल उंच उंच शिखरांच्या दिशेनं चाललाय. लाजबाब त्याची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 46 धावा, 46 धावा धावफलकावरती आहेत. या सामन्यामध्ये येणारे आता 13 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 19 धावांची गरज. यावेळेचा पुन्हा मोठा फटका. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, शिवरायांच्या तलवारी सारखा वार. बॉल चाललाय सीमा पार. दर्शन कदमनं याही वेळेला ठोकलाय षटकार. सर्व रुपयाची कुंडेकर साहेब यांच्या वतीनं आपण जर पाहिले तर दर्शन कदम साठी आले 500 रुपयाचं कॅश प्राइज. बॉल द्या मैदानावरती, बॉल द्या. सन्माननीय राजेशजी कदम साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा आपण जर पाहिले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दर्शन कदम साठी देण्यात आलंय. यस, दर्शन कदम काय खेळलाय ऑन स्क्रीन आपण पाहतो. तो बसलाय 10 बॉल मध्ये 43 धावांचा वादळी खेळ, त्याच्यामध्ये 5 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश. फक्त तो आतापर्यंत एकच डॉट बॉल खेळलाय आणि एक सिंगल. म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या धावेवरती त्याचा विश्वास नाहीये, सिंगल वरती सुद्धा जास्तीचा नाहीये. तो षटकार आणि चौकारामध्ये फक्त डील करताना बघायला मिळाला. आणि या स्पर्धेतील सर्वाधिक महागडे षटक मयूरचं आपण पाहिलं. त्या षटकामध्ये तब्बल 34 धावा मयूरनं खर्च घातल्यात. इथून पुढे आपण जर पाहिलं तर या ओव्हर मध्ये काय बघायला मिळालं. पहिले 2 षटकार, तदनंतर चौकार, पुन्हा बॅक टू बॅकचे 3 षटकार. म्हणजे 5 षटकार आणि 1 चौकार आल्या. कुठल्याच बॉलवरती सुटका नव्हती गोलंदाजाची. 5 षटकार. दर्शन कदम काय बॅटिंग करतात. शांतपणे तो खेळतो, त्याच्या बॅटमधून फटका नेहमीच बोलतो. आणि जेव्हा जेव्हा त्याच्या मैदानाच्या आतमध्ये बॅटमधून षटकार उडतो ना, तेव्हा तेव्हा नेहमीच भागाड गावाला अभिमान वाटतो. आणि तोच दर्शन कदम मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. बागाड एक्सप्रेस या नावानं प्रसिद्ध आहे. सुसाट सुटलाय. फुलटॉस. आता अमित धसाडे त्याच्या बॅटमधून सुद्धा आलाय. आयकॉनच्या विरोधामध्ये आयकॉन लगावलाय षटकार. धसाडे, भांदेर एक्सप्रेस. यावेळेला बॅटची लिडिंग एज, फिल्डर तिकडे आहेत, कॅच पकडली जाते.
षटकार आल्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती रोहित भालेराव कमबॅक करतोय, पण आता मॅच मध्ये आणि हातामध्ये जास्तीचं काही बाकी राहिलं नाहीये. अमित दसाडे चाललाय मैदानाच्या बाहेर. विकेट डीजे. बघा 12वे प्रतिनिधी इकडे, मात्र 12व्या प्रतिनिधींमध्ये सुद्धा सुरेश आहे. सुजल पंजेकर आणि इकडे मात्र दुसरा 12वा प्रतिनिधी कुणाल आपण पाहतोय. बांदलवाडीचे कुणाल आहेत. सुजल मात्र आपण जर पाहिलं तर भागाडचे आहेत. सुजल म्हणतात मी शांत होतो, पण आता जल्लोष करणार, कारण की वादळ आधीची शांतता होती भागाडकरांची. मोठा फटका खोलातला टाकलाय. शॉर्ट पॉइंटला बॉल मात्र निघालाय. इकडे मात्र चुरस लागली आहे. सुजल म्हणतात वेळ आमची नव्हती, त्या चांगल्या वेळेची आम्ही वाट पाहिली आणि आता वाट लावली सुद्धा. वेळेवरती टप्प्यात कार्यक्रम चालू आहे सगळं काही. सिंगल आली आहे, धावसंख्येत सिंगलनं वाढ झाली. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर तब्बल 59 धावा धावफलकावरती. फक्त आणि फक्त 6 धावांची गरज. 9 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता बाकी आहे. सचिनजी रेणुसे साहेब यांच्या वतीनं आपण जर पाहिलं तर दर्शन कदमसाठी तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज इकडे आलंय. चला बापूजी बुवा सुपरस्टार संघ कडापे कर्णधार मंगेश कडू, आपण कुठे असाल या ठिकाणी यायचे. मंगेश कडू. सचिन रेणुसे साहेबांच्या वतीनं अमित धसाडे यांच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. ओ यावेळेला मोठा फटका, मॅचच फिनिश करून टाकली आहे. वा, एकटा लढला, एकटा भिडला आणि एकट्यानं जिंकून घेतलंय सारं. नाव आहे दर्शन कदम. सामना जिंकलाय. टीम आपण जर पाहिलं तर भागाड संघानं एकदा दर्शनची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. 11 चेंडू आणि 49 धावांचा वादळी खेळ. लाजबाब लाजबाब, सगळ्यांची मनं जिंकली. नवीन नवीन या ठिकाणी विक्रम आपल्याला पाहायला मिळत आहेत. आरके चषक या स्पर्धेचं नाव का मोठं आहे, कारण या ठिकाणी आलेले खेळाडू चांगल्या प्रकारे कामगिरी करतात आणि त्यामुळे कुठेतरी आरके चषकाचं नाव मोठं होत आहे. भागाड संघ कर्णधार, चला कर्णधार भागाड संघ ताबडतोब या ठिकाणी यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अर्थातच दर्शन कदम. यस, जहां पे मॅटर बडे वहां पे दर्शन कदम अकेले खडे. एकट्यानंच मॅच जिंकून टाकली आहे. अप्रतिम दर्जाचा खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळाला आणि 11 बॉल मध्ये 49 धावांचं वादळ दर्शन नावाचं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. या दर्शन प्लेअर ऑफ द मॅच अगदार, वन साइडेड हिरो या मॅच मध्ये राहिला. आणि या पुढच्या मॅचला जशी सुरुवात होईल, क्वालिफायचा सामना आपल्या भेटीसाठी येईल आणि त्या क्वालिफायच्या मॅच मध्ये आवाजामध्ये करणार आहोत बदल. आवाज तुम्हा आम्हा सर्वांच्या परिचयाचा, आवाज तुम्हा आम्हा सर्वांच्या आवडीचा. निश्चितपणे आपण जर पाहिलं तर ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये येत असताना आपल्या स्वतःच्या शॉपनं स्वतःच्या नावाचा ब्रँड बनवून टाकला, असे सन्माननीय दीपेशजी माने सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. पण त्याआधी आपण बक्षीस देतोय. यस, अमित दसाडेसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि स्वतः आर के स्पोर्टचे सर्व रुपेशजी यांच्या वतीनं सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज दर्शन कदमला आलं होतं आणि 1500 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा